आपण अनेकदा अशा परिस्थितीचा विचार करतो की एखाद्या व्यक्तीचं नेहमीचं आयुष्य अचानक एका क्षणात थांबतं. म्हणजे समजा एखादी व्यक्ती रुग्णालयाच्या बिछाण्यावर आहे, डोळे पूर्णपणे बंद आहेत, शरीराचा एकही अवयव हलवण्याची ताकद उरलेली नाहीये. म्हणजे अगदी गाढ कोमात असल्यासारखी अवस्था. अगदी तसंच. बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला आणि नातेवाईकांना वाटतंय की ती व्यक्ती गाढ कोमात आहे, त्यांना जगातलं काहीही समजत नाहीये. पण त्या व्यक्तीच्या आतल्या जगात त्यांना मशीनचा प्रत्येक आवाज ऐकू येतोय, लोकांचं बोलणं समजतंय. बापरे, ही कल्पनाच खूप भयानक आहे. हो ना. आणि ती व्यक्ती आतून ओरडून सांगायचा प्रयत्न करतेय की मी इथेच आहे, मी जिवंत आहे, पण तो आवाज शरीराच्या भिंती भेदून बाहेरच येत नाहीये. आता हे केवळ एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटू शकतं, पण ही काही भयानक कल्पना नाहीये. न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात मारिया माझुरकेविच या 30 वर्षांच्या महिलेसोबत अगदी हेच घडलं होतं. बरोबर. आणि मारियाची ही केस वैद्यकीय विज्ञानासाठी एक फार मोठा धक्का होती, कारण तिच्या मेंदूतील एक रक्तवाहिनी अचानक फुटली होती. त्यामुळे ती अशा एका अवस्थेत पोहोचली होती जिथून ती बाह्य जगासाठी पूर्णपणे बंद झाली होती. म्हणजे डॉक्टर तिच्याजवळ येऊन तिला हाका मारायचे, प्रकाशाचा झोत डोळ्यावर टाकायचे, पण तिचा काहीही प्रतिसाद नसायचा. बरोबर. हो, तिचा काहीच प्रतिसाद नसायचा. ती पूर्णपणे बेशुद्ध आहे असंच सर्वांचं मत होतं. पण मग तिथे एका डॉक्टरने थोडा वेगळा विचार केला. त्यांनी मारियाच्या डोक्यावर EEG मशीनचे, म्हणजे मेंदूतील विद्युत लहरी मोजणारे सेन्सर्स लावले आणि त्यांनी तिला एक अतिशय सोपी सूचना दिली. ते म्हणाले, मारिया, तुझा उजवा हात उघड आणि बंद कर. आता साहजिकच तिचा हात अजिबात हलला नाही. पण जेव्हा त्यांनी त्या EEG मशीनच्या स्क्रीनकडे पाहिलं, तेव्हा तिथे काहीतरी थक्क करणारं घडत होतं. अगदी बरोबर. शरीराने जरी काहीच हालचाल केली नसली तरी त्या मशीनवर तिच्या मेंदूने अतिशय स्पष्ट आणि तीव्र प्रतिसाद दिला होता. खरंच. म्हणजे नक्की काय दिसलं तिथे? म्हणजे बघा, मेंदूचा जो भाग हाताच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो ना, तिथे अचानक मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू झाली होती. अच्छा. याचा सरळ अर्थ असा होता की मारियाला ते सर्व ऐकू आलं होतं. तिने ती सूचना समजून घेतली होती आणि तिचा मेंदू तो हात हलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता. बापरे. आणि सुदैवाने 1 वर्षाच्या प्रदीर्घ उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. आज ती एका फार्मसीमध्ये काम करते. पण तिच्या या कथेनी एक असा मोठा प्रश्न उभा केला आहे, ज्याच्या उत्तराच्या शोधात आज आपण हे सखोल विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. कारण आपण नेहमी म्हणतो की वैद्यकीय निदानात एका अचूकतेची अपेक्षा असते. समजा हात मोडला तर एक्सरे काढल्यावर त्यात ती मोडलेली पांढरी रेघ स्पष्ट दिसते. पण जेव्हा आपण मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतींच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा हे एक्सरे मशीन जणू कुचकामी ठरतं. कसे मेंदू? हाडांसारखा नसतो. तो एक अत्यंत गुंतागुंतीचा अवयव आहे. वरून अगदी शांत दिसणारा मेंदू आतून किती सक्रिय असू शकतो हे मारियाच्या उदाहरणावरून सिद्ध होतं. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल अभ्यासामध्ये आपण कोमा आणि गंभीर मेंदूच्या दुखापतींमधील छुपी जाणीव, म्हणजेच कव्हर्ड कॉन्शियसनेस, या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. यासाठी आपण 3 अतिशय महत्त्वाच्या माहिती स्रोतांचा आधार घेतला आहे. सायंटिफिक अमेरिकनमधील एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख, फ्रंटियर्स फॉर यंग माइंड्समधील EEG आणि ध्वनींच्या प्रयोगावर आधारित एक रंजक संशोधन, आणि वर्ल्ड जर्नल ऑफ रेडिओलॉजीमधील न्यूरोइमेजिंग तंत्रज्ञानावरील सविस्तर अभ्यास. म्हणजे आजचा आपला आवाका खूप मोठा आहे. हो. आणि या सर्व माहितीचा उद्देश हाच आहे की जे रुग्ण बाह्य जगाला अजिबात प्रतिसाद देत नाहीत, त्यांच्या आतल्या जगात नेमकं काय सुरू असतं आणि आधुनिक विज्ञान त्या छुप्या जगाला कसं शोधून काढत आहे हे समजून घेणं. बरं. या सर्व अभ्यासाची सुरुवात आपल्याला जाणीव, किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, ती कशाला म्हणायची या मूलभूत प्रश्नापासून करावी लागेल. बरोबर. कारण आपण दैनंदिन जीवनात बेशुद्ध हा शब्द खूप सहज वापरून मोकळे होतो. पण विज्ञानाच्या भाषेत जाणीवेचे 2 पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र आयाम असतात. अच्छा, ते कोणते? पहिला आयाम म्हणजे जागृती, किंवा ज्याला आपण अराउझल म्हणतो. ही अवस्था आपल्या मेंदूच्या अगदी तळाशी असलेल्या ब्रेनस्टेम नावाच्या भागाद्वारे नियंत्रित केली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर डोळे उघडे असणे किंवा झोपेतून जागं होणं म्हणजे जागृती. आणि दुसरा आयाम कोणता? दुसरा आणि अधिक गुंतागुंतीचा आयाम म्हणजे सजगता किंवा अवेअरनेस. हा आयाम केवळ एका भागावर अवलंबून नसतो,
तर तो मेंदूमधील कॉर्टिकोथॅलॅमिक नेटवर्कवर अवलंबून असतो. कॉर्टिकोथॅलॅमिक नेटवर्क म्हणजे हे एक प्रकारचं मेंदूच्या वरच्या थराचं आणि आतल्या भागाचं मिळून बनलेलं जाळं आहे, बरोबर? अगदी बरोबर. आपल्याला आजूबाजूच्या जगाची, स्वतःच्या अस्तित्वाची, आपल्याला होणाऱ्या वेदनांची आणि आपल्या विचारांची जी समज असते ती म्हणजे सजगता. आणि इथला सर्वात महत्त्वाचा पण चक्रावून टाकणारा मुद्दा हा आहे की जागे असणे याचा अर्थ सजग असणे असा अजिबात होत नाही. चला, हे जरा सोपं करून सांगूया. मला हे एका उदाहरणाने मांडायला आवडेल. हे एखाद्या मोठ्या घरासारखं आहे. समजा त्या घराचा मुख्य वीज पुरवठा सुरू आहे, घरातले सगळे लाईट्स चालू आहेत. याला आपण जागृती म्हणूया. पण त्या घरात कोणीही माणूस नाही. सर्वत्र शुकशुकाट आहे, म्हणजेच तिथे सजगता नाही. मेंदूच्या बाबतीत या अवस्थेला व्हेजिटेटिव्ह स्टेट किंवा अनरिस्पॉन्सिव्ह वेकफुलनेस सिंड्रोम म्हटलं जातं. हो, आणि अशा रुग्णांचे डोळे उघडे असतात. ते कदाचित जांभई देतील किंवा डोळे मिचकावतील. म्हणजे घरात लाईट्स चालू आहेत, पण त्यांना आजूबाजूचं काहीच समजत नसतं, कारण घरात कोणीही नाही. आणि लॉक इन सिंड्रोमच्या बाबतीत हे अगदी उलट असतं ना? अगदी. याच्या अगदी उलट अवस्था म्हणजे लॉक इन सिंड्रोम. या अवस्थेत घरात माणसं आहेत, ते पूर्णपणे सजग आहेत, त्यांना सर्व काही समजते, पण त्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बाहेरून घट्ट बंद आहेत. बापरे. म्हणजे रुग्णाचं मन पूर्णपणे शाबूत असतं, पण त्याचे शरीर इतकं लकवाग्रस्त असतं की ते कोणताही प्रतिसाद देऊ शकत नाहीत. मारियाच्या बाबतीत सुरुवातीला अगदी हेच घडत होतं. आणि मग कोमा आणि झोप या अवस्था कुठे बसतात या उदाहरणात? कोमामध्ये या दोन्ही गोष्टी बंद असतात. म्हणजे ना घरात वीज असते, ना घरात कोणी माणूस असतो. डोळेही बंद आणि सजगताही नाही. आणि झोपेत? आपण जेव्हा गाढ झोपेत असतो, विशेषतः जेव्हा आपण स्वप्न पाहत असतो, ज्याला आपण रेम स्लीप म्हणतो, तेव्हा घरात माणसं असतात, मेंदू आतून सक्रिय असतो, पण मुख्य वीज पुरवठा म्हणजेच डोळे उघडे असण्याची प्रक्रिया बंद असते. अच्छा, हे वर्गीकरण ऐकायला खूप तार्किक वाटतं, पण आपण या माहिती स्रोतांमध्ये जे वाचलं ते खरोखरच अस्वस्थ करणार आहे. कारण बाह्य लक्षणांवरून हे निदान करणं किती धोक्याचं आहे हे एका आकडेवारीवरून स्पष्ट होतं. होय, तो आकडा खूपच धक्कादायक आहे. केवळ रुग्णाच्या बाह्य हालचाली किंवा त्यांच्या डोळ्यांच्या हालचालींवर आधारित चाचण्यांमुळे तब्बल 40% रुग्णांचं चुकीचं निदान होतं. 40% हा आकडा खूपच मोठा आहे. आणि जे रुग्ण बाह्य जगाला अजिबात प्रतिसाद देत नाहीत, त्यांच्यापैकी 15 ते 20% रुग्णांमध्ये अशी छुपी जाणीव असते. आणि हे बघा, हा केवळ एक वैद्यकीय किंवा सांख्यिकीय प्रश्न उरलेला नाहीये. हा त्या रुग्णांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. नक्कीच. विचार करा, जर एखादा रुग्ण आतून पूर्णपणे सजग असेल आणि डॉक्टर किंवा त्याचे स्वतःचे नातेवाईक त्याला बेशुद्ध समजून त्याला वेदनादायक उपचार देत असतील किंवा त्याच्याबद्दलचे गंभीर निर्णय घेत असतील, तर ती परिस्थिती किती भयंकर असू शकते. खरंच, अंगावर काटा येतो हे ऐकून. यामुळेच शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या बाह्य लक्षणांवर विसंबून राहता येणार नाही. आपल्याला थेट मेंदूत डोकावणं गरजेचं आहे. पण इथेच त्यांना मुख्य अडचण आहे ना. जर शरीर प्रतिसादच देत नसेल, डोळे हलत नसतील, बोटं हलत नसतील, तर आपण रुग्णाच्या सजगतेची खात्री कशी करणार? आणि ह्याच प्रश्नातून 2006च्या त्या क्रांतिकारी संशोधनाचा जन्म झाला. हो, ज्याने विचार हीच कृती किंवा थॉट ॲज ॲक्शन ही संकल्पना जगासमोर आणली. बरोबर. मला वाटतं अँड्रियन ओवेन यांचा तो प्रयोग होता. अगदी बरोबर. न्यूरोसायंटिस्ट अँड्रियन ओवेन यांनी 2006मध्ये हा अत्यंत धाडसी प्रयोग केला होता. त्यांच्याकडे एक तरुण महिला रुग्ण होती, जी एका अपघातानंतर व्हेजिटेटिव्ह अवस्थेत होती. ती बाह्य जगाला कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यांनी तिला fMRI मशीनमध्ये ठेवलं. एक सेकंड, इथे मी थोडं थांबवते. जे रोजच्या जीवनात MRI पाहतात त्यांना कदाचित fMRI म्हणजे काय हा प्रश्न पडेल. हे कसं वेगळं आहे? चांगला प्रश्न आहे. साधा MRI हा मेंदूच्या रचनेचा फक्त एक स्थिर फोटो काढतो, म्हणजे एक प्रकारचा एक्सरेच समजा. पण fMRI हे मशीन मेंदूत रक्तप्रवाह कसा आणि कुठे होतो यावरून मेंदूची क्षणाक्षणाची सक्रियता मोजतं. अच्छा, म्हणजे जिवंत प्रक्रिया दिसते त्यात. हो, जेव्हा मेंदूचा एखादा भाग जास्त काम करतो तेव्हा तिथे जास्त ऑक्सिजन आणि रक्ताची गरज असते. हे मशीन तेच मोजतं. तर ओवेन यांनी त्या महिलेला मशीनमध्ये ठेवून 2 वेगवेगळ्या गोष्टींची कल्पना करायला सांगितली. पहिली सूचना होती टेनिस खेळण्याची कल्पना करा. आणि दुसरी सूचना होती स्वतःच्या घरातून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत चालत जाण्याची कल्पना करा.
आणि जेव्हा त्यांनी निकालांचे नकाशे पाहिले तेव्हा ते थक्क करणारे होते. जेव्हा तिने टेनिस खेळण्याचा विचार केला तेव्हा तिच्या मेंदूतील हालचालींवर नियंत्रण ठेवणारा भाग, ज्याला सप्लिमेंटरी मोटर एरिया म्हणतात, तो अचानक प्रकाशित झाला, म्हणजे तो सक्रिय झाला. आणि जेव्हा तिने घरातून चालण्याचा विचार केला तेव्हा दिशा आणि जागा ओळखणारं मेंदूतलं स्पेसिफिक नॅव्हिगेशन नेटवर्क, ज्याचं वैज्ञानिक नाव पॅराहिप्पोकॅम्पल गायरस आहे, ते सक्रिय झालं. आणि यात सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या महिलेच्या मेंदूचे हे एफएमआरआय नकाशे एका पूर्णपणे निरोगी आणि सजग माणसाच्या नकाशांसारखेच होते. बापरे, म्हणजे ती पूर्णपणे जागी होती? होय. शरीर जरी दगडासारखं शांत असलं तरी तिचा मेंदू आतून टेनिस खेळत होता आणि घरात फिरत होता. या एका प्रयोगाने सिद्ध केलं की विचार करण्याची कृती वापरून रुग्ण आपली सजगता जगासमोर मांडू शकतो. पण शास्त्रज्ञ इथेच थांबले नाहीत. यापुढे जाऊन मार्टिन मॉन्टी या मानसशास्त्रज्ञांनी याच तंत्राचा वापर करून रुग्णांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, जे आणखीनच अद्भुत आहे. अगदी. त्यांनी काय केलं, रुग्णांना सांगितलं की जर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हो द्यायचं असेल तर तुम्ही टेनिस खेळण्याचा विचार करा, आणि जर तुम्हाला नाही म्हणायचं असेल तर घरातून चालण्याचा विचार करा. क्या बात है. आणि ह्या पद्धतीचा वापर करून काही रुग्णांनी तुमच्या वडिलांचं नाव हे आहे का, तुम्हाला वेदना होत आहेत का, अशा प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. इथे विषय खूपच रंजक बनतो. विचारांना संवादाचं माध्यम बनवण्याचं हे एक अभूतपूर्व उदाहरण होतं. पण इथे मला थोडा प्रॅक्टिकल प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा ना. हे सगळं ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय, पण आपण प्रत्यक्ष रुग्णालयाच्या परिस्थितीचा विचार करूया. एखाद्या आयसीयूमध्ये जो रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, ज्याला अनेक नळ्या जोडलेल्या आहेत, ज्याची अवस्था नाजूक आहे, त्या प्रत्येक रुग्णाला उचलून त्या मोठ्या एफएमआरआय मशीनमध्ये नेणं व्यावहारिकदृष्ट्या कसं शक्य आहे? म्हणजे हे मशीन खूप महाग असतं आणि रुग्णाला तिथे हलवणं खूप गुंतागुंतीचं आणि धोक्याचं ठरू शकतं ना. हा, अतिशय अचूक आणि कळीचा मुद्दा आहे. हीच ती व्यावहारिक अडचण होती जिने शास्त्रज्ञांना विचार करायला भाग पाडलं. एफएमआरआय हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे, पण ते मर्यादित आहे. ते तुम्ही प्रत्येक रुग्णाच्या बेडजवळ नेऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळेच आधुनिक विज्ञानाने अशा नवीन साधनांचा शोध सुरू केला जी थेट रुग्णाच्या बेडजवळ वापरता येतील. आज आपल्याकडे असा एक आधुनिक न्यूरो टूलबॉक्स तयार झाला आहे, ज्यामध्ये पीईटी स्कॅन, डीटीआय आणि टीएमएस ईईजी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या नवीन साधनांबद्दल आपण थोडं सविस्तर बोलूया, कारण जर एफएमआरआय नेहमी शक्य नसेल तर हे इतर पर्याय कसे काम करतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे पीईटी स्कॅन काय करतं? पीईटी स्कॅन किंवा पेट स्कॅन हे ना, थोडक्यात सांगायचं तर मेंदूची भूक मोजण्याचं काम करतं. भूक? हो. विचार करण्यासाठी, जाणीव ठेवण्यासाठी मेंदूला सतत ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा त्याला ग्लुकोजमधून मिळते. एक सजग मेंदू मोठ्या प्रमाणात ग्लुकोज खातो, पण जे रुग्ण व्हेजिटेटिव्ह अवस्थेत असतात त्यांच्या मेंदूत या ग्लुकोजचा वापर तब्बल 40% घटलेला असतो. अच्छा, म्हणजे त्यांचा मेंदू जणू उपाशी किंवा सुस्त अवस्थेत गेलेला असतो. अगदी बरोबर. आणि या टूलबॉक्समधील दुसरं साधन म्हणजे डीटीआय. हा शब्द आपण वाचला, पण याचं काम खूप रंजक आहे. हे मेंदूतील मायक्रोस्कोपिक किंवा अतिसूक्ष्म महामार्गांचा अभ्यास करतं. हो, डीटीआय म्हणजे डिफ्युजन टेन्सर इमेजिंग. आपला मेंदू हा अनेक वेगवेगळ्या विभागांनी बनलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि हे विभाग एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ज्या केबल्स किंवा फायबर ऑप्टिक्सचा वापर करतात त्याला व्हाईट मॅटर ट्रॅक्ट्स म्हणतात. तुम्ही ह्याला मेंदूतील माहितीचे महामार्ग म्हणू शकता. डीटीआय हे तंत्रज्ञान ह्याच महामार्गांचा अभ्यास करतं. आणि त्या स्विचबोर्डचं काय? हो, मेंदूत थॅलेमस नावाचा एक मुख्य स्विचबोर्ड असतो, जो सर्व माहितीची देवाणघेवाण नियंत्रित करतो. जर एखाद्या दुखापतीमुळे या स्विचबोर्डच्या केबल्स तुटल्या असतील तर माहितीचा प्रवाह थांबतो. डीटीआय हे इतकं अचूक आहे की या महामार्गांची स्थिती पाहून एखादा रुग्ण एका वर्षानंतर बरा होईल की नाही याचा 95% अचूक भाकित्य करू शकतं. बापरे, 95%! हे खरंच अविश्वसनीय आहे. पण हे सगळे स्कॅनसुद्धा काहीसे महागडे आहेत. फ्रंटियर्स फॉर यंग माइंड्सच्या अभ्यासामध्ये एक असा प्रयोग दिलाय जो अतिशय सोपा आहे आणि थेट बेडजवळ करता येतो. हो, तो ध्वनीचा किंवा आवाजाचा प्रयोग. बरोबर. यात ईईजी मशीनचा वापर केला जातो, जे मेंदूच्या विद्युत लहरी मोजतं.
या प्रयोगात रुग्णांच्या कानात इयरफोन लावले जातात आणि त्यांना एकसारखे ध्वनी ऐकवले जातात, जसं की बिप बिप बिप. याला स्टँडर्ड साऊंड्स म्हणतात आणि अचानक त्या साखळीमध्ये एक वेगळ्या पट्टीतील आवाज ऐकवला जातो, ज्याला डिव्हियंट साऊंड म्हणतात, जसं की बिप बिप बिप, बूप बिप. यामागचं मानसशास्त्र आणि विज्ञान खूपच नैसर्गिक आहे. कसं काय? जेव्हा आपण एकसारख्या आवाजांच्या साखळीत अचानक एखादा वेगळा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूला क्षणभर आश्चर्य वाटतं. हा काय नवीन आवाज आला याकडे मेंदूचं लक्ष जातं. ही आश्चर्याची प्रतिक्रिया एका सजग मेंदूचं लक्षण आहे. अच्छा. आणि ती EEGवर दिसते? हो, ती EEG मशीनवर एका विशिष्ट लहरीच्या रूपात लगेच नोंदवली जाते. या प्रयोगातला एक अत्यंत रंजक भाग म्हणजे शरीराचं तापमान. मेंदूला झालेल्या दुखापतीनंतर होणारी सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून सुरुवातीला रुग्णांच्या शरीराचं तापमान मुद्दाम थोडं कमी ठेवलं जातं. बरोबर. या प्रयोगात असं दिसलं की पहिल्या दिवशी जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा रुग्णांच्या मेंदूने आवाजातील फरक फारसा ओळखला नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा शरीराचं तापमान पूर्ववत केलं गेलं तेव्हा काही रुग्णांच्या मेंदूच्या रंगांच्या नकाशामध्ये आश्चर्यकारक बदल दिसले. ज्या रुग्णांच्या मेंदूने दुसऱ्या दिवशी ध्वनींमधील फरक अधिक चांगल्या प्रकारे ओळखला आणि ती आश्चर्याची लाट निर्माण केली, तेच रुग्ण पुढे काही महिन्यांनी कोमातून बाहेर आले. म्हणजे बघा, याचा अर्थ असा की बाहेरून शांत दिसणारा रुग्ण आतून आवाजांवर कशी प्रक्रिया करत आहे यावरून त्याचं भविष्य ठरवता येऊ शकतं. पण या सगळ्यात मला जे तंत्रज्ञान सर्वात जास्त भुरळ घालतं ते आहे TMS EEG. इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान मेंदूच्या सोनार सिस्टमसारखं काम करतं. सोनार म्हणजे जसं पाण्याखाली पाणबुड्या किंवा वटवाघूळ आवाज काढून त्याचा प्रतिध्वनी किंवा इको ऐकतात तसंच काहीसं. तंतोतंत तसंच. पण इथे आपण आवाजाचा वापर करत नाही तर चुंबकीय लहरींचा वापर करतो. या तंत्रात एका विशिष्ट उपकरणाद्वारे मेंदूला बाहेरून चुंबकीय लहरींचा एक हलकासा सुरक्षित धक्का दिला जातो. हा धक्का म्हणजे पाण्यात टाकलेल्या एखाद्या दगडासारखा असतो. अच्छा. जेव्हा हा धक्का मेंदूला बसतो तेव्हा मेंदूत एक विद्युत लहरींचा प्रतिध्वनी किंवा इको निर्माण होतो. हा प्रतिध्वनी मेंदूच्या विविध भागांमध्ये कसा पसरतो हे EEGवर मोजलं जातं. आणि यावरून त्यांनी एक अतिशय अचूक आकडा शोधून काढला आहे, ज्याला PCI म्हणतात, बरोबर? होय, पर्टर्बेशनल कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स. जर मेंदूतून येणारा प्रतिध्वनी खूप साधा असेल आणि तो एकाच जागी थांबत असेल तर त्याचा अर्थ मेंदूचे इतर भाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. अशावेळी हा PCI स्कोअर 0.31 पेक्षा कमी येतो. म्हणजे रुग्ण बेशुद्ध आहे. अगदी. ज्याचा अर्थ रुग्ण पूर्णपणे बेशुद्धावस्थेत आहे. पण जर तो प्रतिध्वनी मेंदूत सर्वत्र पसरला, त्याच्या गुंतागुंतीच्या लाटा निर्माण झाल्या, तर स्कोअर 0.51 पेक्षा जास्त येतो. याचा स्पष्ट अर्थ असा असतो की रुग्णाच्या मेंदूमध्ये सजगता आहे. आणि ह्या तंत्राचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी रुग्णाला ऐकू येण्याची किंवा त्याने विचार करण्याची अजिबात गरज नाही. हे तंत्र थेट मेंदूच्या वायरिंगची तपासणी करतं. म्हणजे एखाद्या बंद पडलेल्या मशीनमध्ये करंट सोडून सर्किट पूर्ण आहे की नाही हे तपासल्यासारखं. आता इथून आपण पुढच्या आणि सर्वात गुंतागुंतीच्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे जाणीवेची वास्तू किंवा आर्किटेक्चर. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मेंदूत ऊर्जा आहे की नाही किंवा तो सुरू आहे की नाही हे कसं मोजायचं. बरोबर. पण जाणीव म्हणजे केवळ मेंदूत वीज असणं नव्हे. ती वीज कशी प्रवाहित होते, वेगवेगळ्या भागांमध्ये कसा संवाद साधला जातो यावर ती अवलंबून असते. अगदी बरोबर. जाणीव ही मेंदूतल्या कुठल्या एका विशिष्ट खोलीत तयार होत नाही. ती एका महाकाय आणि गुंतागुंतीचा नेटवर्कचा परिणाम आहे. मेंदूमध्ये मुख्यत्वे 2 मोठ्या आर्किटेक्चरल सिस्टम किंवा नेटवर्क्स असतात. कोणते? पहिलं आहे डिफॉल्ट मोड नेटवर्क किंवा DMN. हे नेटवर्क आपल्या आतल्या जगाशी जोडलेलं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे मिटून शांत बसता, स्वतःच्या भूतकाळातील आठवणींचा विचार करता किंवा भविष्याची स्वप्न रंगवता, तेव्हा हे DMN नेटवर्क सक्रिय असतं. हे आपलं आत्मभान आहे. आणि दुसरं नेटवर्क बाह्य जगाशी संबंधित आहे. हो, दुसरं नेटवर्क आहे एक्झिक्युटिव्ह कंट्रोल नेटवर्क किंवा ECN. जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, एखादं काम करता, कोणाचं तरी बोलणं ऐकता, तेव्हा हे ECN नेटवर्क सक्रिय होतं.
म्हणजे या दोन नेटवर्क्समध्ये सतत एक प्रकारची रस्सीखेच सुरू असते. एका निरोगी मेंदूत जेव्हा मी खिडकीबाहेर बघून विचार करत असते तेव्हा माझं DMN सुरू असतं. पण अचानक जर कोणी मला चेंडू फेकून मारला तर मला तो पकडावा लागतो. त्यावेळी माझं आतलं जग शांत होतं आणि बाह्य जगाचं ECN नेटवर्क सक्रिय होतं. ते दोन्ही एकाच वेळी पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकत नाहीत. आणि बेशुद्धावस्थेत किंवा कोमामध्ये ही जी सुंदर आणि नैसर्गिक रस्सीखेच असते ती पूर्णपणे थांबते किंवा कोलमडते. ही दोन्ही नेटवर्क्स एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. पण जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर इथे एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती काय? आपल्याला नेहमी वाटतं की बेशुद्ध माणसाचा मेंदू पूर्णपणे शांत झोपलेला किंवा बंद पडलेला असेल, पण प्रत्यक्षात तसं नसतं. म्हणजे मेंदू शांत नसतो, मग तिथे काय सुरू असतो? व्हेजिटेटिव्ह अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या मेंदूत विशेषतः लिम्बिक सिस्टमसारख्या भावनिक केंद्रांमध्ये गरजेपेक्षा खूप जास्त आणि अनियंत्रित कनेक्टिव्हिटी दिसून येते. अच्छा, म्हणजे शांततेच्या ऐवजी गोंधळ? हो, याला हायपर कनेक्टिव्हिटी म्हणतात. हे एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यासारखं आहे. मेंदूचे काही भाग अतिसक्रिय होतात. ते वेड्यासारखे एकमेकांना सिग्नल्स पाठवत असतात, पण त्यांचा मेंदूच्या इतर भागांशी कोणताही ताळमेळ नसतो. म्हणजे केवळ मेंदूचं व्हॉल्यूम कमी झालेलं नसतो, तर मेंदूच्या संपूर्ण वास्तूची किंवा आर्किटेक्चरची पडझड झालेली असते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? मला हे एखाद्या मोठ्या वाद्यवृंदासारखं किंवा ऑर्केस्ट्रासारखं वाटतंय. समजा त्या ऑर्केस्ट्रामध्ये 100 वेगवेगळी वाद्ये आहेत. ती सगळी वाद्य वाजत आहेत आणि ती खूप मोठ्या आवाजातही वाजत आहेत, ज्याला आपण हायपर कनेक्टिव्हिटी म्हणतोय. हां, अगदी. पण त्यांच्यात कोणताही ताळमेळ नाहीये. जो मुख्य दिग्दर्शक किंवा कंडक्टर आहे, जो कदाचित तो थॅलेमस नावाचा स्विचबोर्ड असावा, तोच तिथे नाहीये. त्यामुळे त्या सर्व वाद्यांमधनं कोणतेही सुमधुर संगीत निर्माण होण्याऐवजी केवळ एक प्रचंड आणि कर्णकर्ष गोंधळ निर्माण होतोय. बरोबर. जाणीव किंवा अर्थपूर्ण अनुभव निर्माण होण्यासाठी ऊर्जा महत्वाची नाही, तर त्या सर्व वाद्यांमध्ये ताळमेळ असणं आवश्यक आहे. हे उदाहरण या पूर्ण प्रक्रियेला अतिशय अचूकपणे मांडतं. तो गोंधळ म्हणजेच बेशुद्धावस्था, जिथे ऊर्जा आहे पण सुसूत्रता नाही. या सर्व सविस्तर चर्चेतून आणि अभ्यासातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की रुग्णाने प्रतिसाद न देणं याचा अर्थ त्याच्यात जाणीव नसणे असा अजिबात होत नाही. आधुनिक विज्ञानाने हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे की आपण रुग्णांचं केवळ बाह्य शरीर आणि त्यांची हालचाल पाहून त्यांच्या आतल्या सजगतेचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि हे ज्ञान केवळ डॉक्टर किंवा शास्त्रज्ञांपुरतं मर्यादित राहायला नको. जेव्हा अशा रुग्णांच्या जीवनाशी निगडीत अत्यंत भावनिक आणि मोठे निर्णय घ्यायचे असतात, जसे की अनेक महिने किंवा वर्षे उलटून गेल्यानंतर त्यांचा लाईफ सपोर्ट काढून घेण्याचा निर्णय, तेव्हा त्या रुग्णाच्या आत लपलेल्या छुप्या जाणीवेचा शोध घेणं हे केवळ विज्ञानाचं नाही, तर संपूर्ण मानवतेचं आद्य कर्तव्य बनतं. अगदी खरे. आपण कोणालाही त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या अंधाऱ्या कैदेत असं एकटं सोडून देऊ शकत नाही. पण या सर्व तांत्रिक आणि वैद्यकीय चर्चेच्या पलीकडे जाऊन या सखोल अभ्यासाच्या शेवटी मला एका अशा प्रश्नाने घेरला आहे जो खरोखर चक्रावून टाकणारा आहे. कोणता प्रश्न? आपण सुरुवातीला ज्या मारिया माझुरकेविचची गोष्ट ऐकली, जिचा मेंदू EEG मशीनवर प्रत्येक प्रश्नाला प्रतिसाद देत होता, ती जेव्हा 1 वर्षाने कोमातून पूर्णपणे बाहेर आली आणि बरी झाली, तेव्हा तिला त्या छुपी जाणीव असलेल्या काळातलं काहीही, अजिबात काहीही आठवत नव्हतं. हीच ती खरी गोम आहे. तिच्या मेंदूने त्या क्षणी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली होती. ती आतून पूर्णपणे जागी होती. तिला ऐकू येत होतं. तरीही तिच्या स्मृतीत त्या भयंकर क्षणांच्या कोणत्याही आठवणी शिल्लक राहिल्या नाही. हे आपल्याला मानवी अस्तित्वाच्या मुळाशी नेऊन सोडतं. जर एखादी व्यक्ती आतून पूर्णपणे सजग असेल, आजूबाजूला काय घडतंय हे तिला समजत असेल, पण त्या अनुभवाची कोणतीही नोंद तिच्या स्मृतीत राहत नसेल, तर मग मानवी अनुभव म्हणजे नक्की काय? जर आठवणीच नसतील तर त्या अस्तित्वाला किंवा त्या सजगतेला काही अर्थ उरतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्याने आपल्याला केवळ वैद्यकीय विज्ञानाच्या नव्हे तर तत्वज्ञानाच्या दारात आणून उभं केलं आहे. जाणीव आणि स्मृती यांचा हा खेळ खरोखरच अथांग आहे. आजची आपली ही सविस्तर चर्चा आपण याच गूढ प्रश्नापाशी थांबूया.